तर मित्रांनो, हा आमचा बंदिस्त गोठा आहे. दूध काढायचं काम चालू आहे. हे 1 नंबर युनिट आहे. ह्या 1 नंबर युनिटमध्ये 10 गाय आहेत. तसंच हे 2 नंबर युनिट आहे. या 2 नंबरमध्ये दुधाच्या 5 गाय आहेत. 2 म्हैशी, देशी गाय. तसंच आमचं हे 3 नंबर युनिट. 3 नंबर युनिटमध्ये कालवडी आहेत. मित्रांनो, ह्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा पाऊस हा थांबून येतोच. त्यामुळं मुक्त गोठ्यामध्ये दलदल झाल्या बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एसडी डेअरी फार्ममध्ये. मी सध्या आमच्या डेअरी फार्ममध्ये उभा आहे. बघू शकताय तुम्ही. सकाळचे 12:30 वाजलेत. पावसाचे दिवस आहेत. ऑगस्ट महिना चालू आहे आता. भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडं दलदलच झाल्या. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी मुक्त गोठा आणि बंदिस्त गोठा दोन्ही केले. गायींना बसण्यासाठी, निवाऱ्यासाठी शेड केले. तसंच आम्ही या ठिकाणी सेंटरिंग कामामध्ये कोबा पण केला आहे. गायींना बसण्यासाठी कोबा आहे. कोबा हा पक्काच केला आहे. 8 mm बार वापरून एका फुटावर आडवं बार घालून जाळी तयार करून आम्ही सेंटरिंग कामात पक्का कोबा केला आहे या ठिकाणी. आणि तसंच पाणी पिण्यासाठी हौदाची सोय केल्या. गावान पण सेंटरिंग कामातच केल्या. 8 mm बार 6 इंचावर हुबाड व जाळी बांधून सेंटरिंग कामातच गावान केले या ठिकाणी. हा आमचा मुक्त गोठा आहे. आणि पूर्वेकडच्या बाजूला बंदिस्त गोठा आहे. गिलाव केलेला दिसतोय तो बंदिस्त गोठा आहे, सगळ्यात पहिला बांधलेला. त्या ठिकाणी 10 गाय आहे. 10 गायींची जागा आहे. त्याच्या पाठीमागं 11 गायींसाठी युनिट केले. आणि 3रं युनिट म्हणजे कालवडींच्यासाठी केले. आणि ह्या समोर बसलेल्या गायी दिसतात, ह्या दुधाच्या गाय आहेत सगळ्या. टोटल आमच्या दूध देणाऱ्या गाय आहेत 16. काही गायी या ठिकाणी बसल्यात, काही पूर्वेकडच्या शेडमध्ये बसल्यात. असं नियोजन केलं आम्ही. बघू शकताय तुम्ही. आमचा डेअरी फार्म शेतातच आहे. आणि शेतातच जमिनीच्या वर एक 2.5 ते 3 फूट भर करून आम्ही मुक्त गोठा, बंदिस्त गोठा केलेला आहे. शेतात पाणी साठत असल्यामुळं पावसाळ्यात जवळजवळ 2.5 ते 3 फूट आम्ही भर टाकून असा उंचीवर केलेला आहे मुक्त गोठा. बघू शकताय. पहिल्यांदा त्या ठिकाणी अँगलमध्ये गोठा केला होता. अँगल खराब होतेला दिसतात. आम्ही नवीन काम करत असताना सिमेंटच्या पाईप वापरल्यात. सिमेंटच्या पाईपचा वापर करून आम्ही असा मुक्त गोठा केलेला आहे. आता काय अँगल गंजण्याचा विषय येत नाही. पण पहिला पूर्वीचा गोठा होता त्या ठिकाणी डायरेक्ट अँगल रवलं होतं जमिनीत. ती पावसाळ्याच्या दिवसात खराब झालेत. हे लक्षात येताच आम्ही नवीन सुधारणा केल्या. विहीर आहे आमची शेती पण. आमच्या डेअरी फार्मचे व्हिडिओ आपणास आवडल्यास आपण यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पुन्हा भेटूया. त्यासाठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.